हॅलो. मॅचला होईल सुरुवात. महादेव कदम. महादेव कदम यांचा पहिला चेंडू अचूक टप्प्यावर वेगाने हाताळला जातोय. बत्तीसवेळा क्रिकेटमधील एक मोठं नाव, ज्यांची नावाची चर्चा संपूर्ण मुंबईच्या क्रिकेटमध्ये देखील घेतले गेले. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, चेंडू सोडून दिलाय डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल. एक अमांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. धावांचा श्री गणेशा होत असताना टीमची टोटल माता जाऊन पोहोचले एक. कट करण्याचा प्रयत्न. हा वेग आहे, ही ओळख आहे महादेव कदम यांची. महाकाल या नावाने प्रचलित असलेला हा खेळाडू आज मात्र लेदर क्रिकेटमध्ये एक आपलं स्वतःच्या नावाचं अस्तित्व प्राप्त केलंय. परंतु मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी देखील चांगला खेळ, आपल्या संघासाठी. किंग कोहली 18 लवर्स संघाचा आयकॉन खेळाडू. कट केला आहे बॅकवर्ड पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू मार्गस्थ होत असताना सीमारेषा लगत पंच शहानिशा करत असताना 4 धावा, चौकार. चांगला फटका गणेश, ज्या प्रकारे बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कटचा फटका,
3 चेंडूचा अखेर टीमची धावसंख्या 5. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज महादेव कदम. वेगाने चेंडू हाताळला जातो, शरीरावर आदळलाय. एक धाव मात्र चोरटी घेण्याचा प्रयत्न, यश प्राप्त होईल. एक लेगबाई स्वरूपात एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. एक टीमची धावसंख्या 6. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 6 धावा धावफलकावर. बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, पहिली स्लिप आणि गली तैनात केली आहे. चेंडू अतिरिक्त ओसरी पाहायला मिळते. वेग आणि प्रचंड वेग, फास्ट अँड फ्युरियस ज्या प्रकारे गोलंदाजी करण्यासाठी जाणले जातात आणि ही वेग ज्यांची ओळख आहे महादेव कदम. 1 to go. बुंद्यात टाकलेला चेंडू हलक्या हाताने ऑन साईडला वळवलाय. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. पहिलं अप्रतिम षटक समाप्त होत असताना टीम माही वॉरियर्स बिनगडी बाद 7 धावा. माफ करा 6 धावा. 6 रन्स ऑन बोर्ड. टीम माही वॉरियर्स प्रथमतः फलंदाजी करत असताना या दुसऱ्या सामन्यामध्ये हिवाळी चषक 2024 आपण थरार पाहताय, अनुभवताय, ऐकताय. माही वॉरियर 07 कर्णधार टॉस जिंकला आणि त्यांनी सांगितलं मी फलंदाजी करू. 6 षटकांची मॅच. येस, अगदी बॅटिंग पॉवर प्ले फलंदाजी करणाऱ्या टीमने घेतलाय. 3 क्षेत्ररक्षक 30 वर्तुळाच्या बाहेर असतील आणि फायदा उचलता यायला हवा मी म्हणेन, कारण अशा प्रकारे तुम्ही या क्षेत्ररक्षकाचे निर्बंध असताना तुम्हाला खेळ चांगला करावा लागतो. षटक क्रमांक 2 गोलंदाज विनोद यांचा पहिला चेंडू बुंद्यात टाकलाय. डॉट बॉल. 32 वेळा क्रिकेटमधील मलिंगा म्हणून या खेळाडूची ओळख आहे आणि आज मात्र ज्या प्रकारे त्यांनी पहिला चेंडू हाताळलाय विनोद माने. हा चेंडू देखील काहीसा खाली राहतोय, शरीरापासून दूर टाकलेला. वाईट बॉलचा इशारा केला जातोय. वाकुर्डे गावासाठी सातत्याने चांगलं क्रिकेट खेळत आलेत, परंतु आज मात्र आपल्या मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी खेळायचं आहे. बॅकफुटला जाऊन टॅप केलाय. मिड ऑफ आहे. धावचित करण्याची संधी असेल, धावबाद करण्यासाठी अपील जरूर केली आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव मात्र पूर्ण केली गेली. दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून सागर आणि त्यांच्या साथीला गणेश एक चिकी सिंगल. पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर असताना मात्र त्यांना धावा कराव्या लागतील, धावा बनवाव्या लागतील, कारण तुम्ही पॉवर प्लेमध्ये जर आक्रमण केलं तर कुठेतरी एक चांगली सुरुवात तुमच्या टीमला मिळू शकते. टीमची धावसंख्या धावफलकावर 8 धावा. 2 चेंडूंचा खेळ झालाय. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना टीम किंग कोहली 18 लवर्स शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू वाडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू काहीसा खाली राहिलाय. का मला 32 वेळाचा मलिंगा म्हटलं जातं. विनोद माने प्रत्येक चेंडूवर आपली गुणवत्ता सिद्ध करत असताना धावसंख्या धावफलकावर 8. खोदून काढण्याचा प्रयत्न. हा चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूचे होते सांगता. 4 चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 8. या चेंडूचं उत्तर नाही आहे फलंदाजाकडे. अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्हाला खेळ करण्यासाठी फुटबॉलचा वापर करावा लागेल. चेंडूच्या दिशेमध्ये येऊन खेळावा लागेल. हा चेंडू देखील ऑन साईडला खेळायचा प्रयत्न पायावर आदळतोय. एक धाव मात्र प्राप्त केली. दुहेरीचा प्रयत्न नाही होणार. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवर गेलेत. डॉट बॉल. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते.
9 धावा. 1 टू गो. शेवटचा चेंडू शेष. विनोद माने, गणेश ऑन स्ट्राईक. शफल होऊन हवेत खेळलेत. मिस टाईम फटका. चेंडू हवेत. चेंडू हातातून निसटलाय. अगदी डोक्याला हात लावलाय. इथे मात्र 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि जेल सोडला. खराब क्षेत्ररक्षण सुष्मित होते. अगदी एक चांगले खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे, परंतु कधी कधी होतात अशा चुका. एक टीमची धावसंख्या धावफलकावर बिनगडी बाद 11. 2 षटकांची सांगता. टीम माही वॉरियर्स 11 रन्स ऑन बोर्ड. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. गडी बाद 11 धावा धावफलकावर. गणेश आणि त्यांच्या साथीला सागर. 2 फलंदाज आपल्या संघासाठी कशी कामगिरी करतील यावर खूप काही निर्भर असेल. गोलंदाजीसाठी दाखल झालेत. दत्ता नाईकवडी. दत्ता यांचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस. दिशा खराब आहे. व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव टीमच्या टोटलमध्ये जोडली जाईल. टीमची धावसंख्या या सिंगलच्या मदतीने एक्स्ट्राच्या जोरावर 12 धावा. या षटकाची सुरुवात अवांतर चेंडूने केली. 2 षटकांचा पॉवर प्ले. त्याचा फायदा उचलता आला नाहीये माही वॉरियर्स. लेंथ बॉल पिकअप केलाय आणि फेकून दिलाय. लॉंगॉनच्या डोक्यावरून अफलातून स्ट्रोक. सागर यांच्या बॅटमधून चेंडू सीमा पार. षटकार. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि त्या चेंडूला अक्षरशः लपेटलाय. वॉट स्ट्रोक. माही वॉरियर संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना 18 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना गोलंदाज दत्ता नाईकवडी चरणगावचे खेळाडू आहेत. आज मात्र आपल्या मॉर्निंग क्रिकेट क्लबसाठी खेळ करत असताना या सामन्यामध्ये कशा प्रकारचा खेळ करतील, कारण हे आपलं कॉलनीचं क्रिकेट असं म्हणायला हरकत नाहीये. ओव्हरपिच चेंडू हवेत खेळलाय. बेस्ट टाइम फटका. सागर यांचा फटका फसला. चुकी करणार नाहीयेत क्षेत्ररक्षक महादेव कदम महाकाल यांनी टिपलाय झेल. फलंदाज बाद. पहिला धक्का टीम माही वॉरियर्स. गणेश 7 धावांवर खेळत असताना सागर 7 धावांवर बाद झालेत. पहिला यश प्राप्त करून दिले दत्ता. नाईकवडी यांनी टीमची धावसंख्या धावफलकावर 18 ला 1. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे 3रं. नवीन फलंदाज दाखल झालेत.
बॅटिंग करणारी टीम आपला 12वा खेळाडू पाठवा प्लीज. बॅटिंग करणारी टीम बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. चेंडू यशस्वीच्या हातातून निसटला. एक चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि ती मात्र धाव अंगलट येऊ शकते आणि तसंच झालंय. अपील जरूर केले. पंच शहानिशा करत असताना फलंदाज धावबाद. चुकी केली आणि चुकी या क्रिकेटमध्ये चुकीला माफी नसते. मॉर्निंग क्रिकेट क्लबची ही एक दिवसीय स्पर्धा आपण पाहतोय आणि ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये प्रत्येक खेळाडूला खेळण्याची संधी मिळाली आहे. प्रत्येक खेळाडूला आपला खेळ दाखवण्याची एक संधी उपलब्ध करून दिली आहे. दुसरा धक्का टीम माही वॉरियर्स. नवीन फलंदाज फुल टॉस चेंडू भिरकावून दिला. डीप स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून कडक फटका. 6 धावा षटकार. फलंदाजी करणारी टीम आपला 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. आपली नावं आमच्यापर्यंत पोहोचवा प्लीज. या 6 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर 6ने पुढे जात असताना 24. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. डीप पॉइंटच्या डोक्यावरून क्रिकेटमधील पुस्तकी फटका. नेत्रदीपक फटका. 6 धावा खणखणीत षटकार. शॉट ऑफ द मॅच. काय फटका सजवलाय. ज्या प्रकारे हा फटका खेळला. गणेश यांच्या बॅट मधून एक पुस्तकी फटका. कमी गतीने टाकलेला चेंडू गॅप मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केलेत अपुरे आणि सलगचा 3 चेंडूवर 3 षटकार ठोकलेत. फलंदाज गणेश यांच्या बॅट मधून हिवाळी चषक 2024 मधील पहिली षटकार हॅट्रिक. काय अप्रतिम लाजवाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक फलंदाजी आणि या षटकाराने टीमची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. गणेश शेटके यांच्या बॅट मधून आक्रमक विस्फोटक आणि धुवाधार फलंदाजी. ज्या फटक्यांची गरज होती टीम माही वॉरियर्स संघाला त्या मात्र फटके आलेत. 36ला 2. 3 षटकांचा खेळ समाप्त. अत्यंत महागड षटक दत्ता यांचं 25 धावा खर्च केल्या. चौथा षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालेत सुष्मित भोसले. सुष्मित भोसले यांचा पहिला चेंडू हातातून निसटलाय. पहिला चेंडू भीमर अगदी नो. 1 धाव प्राप्त केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार. सुष्मित भोसले शिर्शी गावचे खेळाडू आहेत आणि पहा अगदी चेंडू हातातून निसटला. यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न असावा कदाचित. नो +1 या 2 धावा. आता मात्र सुवर्ण संधी असेल. फलंदाज स्ट्राईक वरती आहेत. करण हवे चेंडू वेगाने हाताळण्याचा प्रयत्न. वाईट बॉल. कुठेतरी वेगाने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी म्हणेन तुम्हाला वेगापेक्षा दिशेवर नियंत्रण ठेवावं लागेल. सुष्मित भोसले वेग जरूर आहे परंतु अवांतर चेंडू हाताळले जात आहेत आणि त्यावर कुठेतरी अंकुश ठेवावा लागेल. फुल टॉस चेंडू ऑफ ड्राईव्हचा फटका. गॅप मध्ये पुस्तकी फटका. गणेश शेटके यांच्या बॅट मधून
लाजवाब चौकार. क्रिकेटमधील मादक सौंदर्य पहा, वेगाचा अगदी वापर केला. हा लो फुलटॉस चेंडू आणि फक्त पंच केला. कव्हरच्या डोक्यावरून इनफिल्डच्या वरून 4 धावा प्राप्त केल्यात. 43 धावा धावफलकावर. हा चेंडू फुलर लेनचा हेलिकॉप्टर उडवलाय. क्षेत्ररक्षक आहेत महादेव कदम. चांगला प्रयत्न. 5 धावा वाचवल्यात मी म्हणेन. काय अप्रतिम गोलंदाजी. 5 धावा निश्चितच आपल्या संघासाठी वाचवल्यात. महादेव कदम महाकाल अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये 32 शिळा तालुक्यातील एक मोठं नाव. चांगला फटका जरूर खेळला, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. फुलटॉस चेंडू, नो चेंडूचा इशारा. इथे मात्र दुखापत झाले पहा. इथे मात्र 2 बिमर टाकलेत म्हणजे गोलंदाजी थांबवली जाईल. दुखापत झाली का पहा प्लीज. अशा प्रकारची गोलंदाजी शरीरवेधी मारा केला जातोय आणि कुठेतरी त्यांचे मित्र देखील सांगतायत की हा गोलंदाज वेगासाठी जाणला जातो. अगदी जसा वेग आहे परंतु दिशा खराब. 45ला 2. टीम माही वॉरियर्स 07. आपण पाहतोय फ्रीडचा चेंडू असेल. गोलंदाज ओमकार डफळे बदली गोलंदाज म्हणून दाखल झालेत. 2 बिमर हाताळल्यानंतर मात्र गोलंदाजी थांबवली गेली. फ्रीडचा चेंडू करण ऑन स्ट्राईक. फ्रीडचा चेंडू फायदा उचलता आला नाहीये. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. करणला धावा कराव्या लागतील कारण दुसऱ्या बाजूला विचार केला तर गणेश शेटके आहेत. टीमची धावसंख्या धावफलकावर 46 धावा. शॉट ऑफ लेंथ ऑन साइडला चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला डीपला एकदा पूर्ण केली जाईल. दुहेरीचा प्रयत्न केलाय. फेकी अप्रतिम आणि पहा उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा नमुना पाहायला मिळतोय. डीप वरून काय फेकी केली. ज्या प्रकारे विनोद होते सीमा रेषा लगत. विनोद माने 32 शिळा क्रिकेटचा मलिंगा आणि क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे केलं उल्लेखनीय अप्रतिम लाजवाब. फलंदाज धावपात. टीमची धावसंख्या 47ला 3. सोपं नसतं अशा प्रकारच्या तुम्ही प्रयत्न करतं कारण डीपला ज्यावेळेला तुम्ही क्षेत्ररक्षण करता त्यावेळेला मात्र फेकी डायरेक्ट यष्टीरक्षकाच्या हातामध्ये येणं खूप कठीण असतं. परंतु पहा गोलंदाजाच्या हातामध्ये विनोद माने नवीन फलंदाज दाखल झालेत. अंकुश पाटील पहिला चेंडू पंच केलाय. बॅकफुटला जाऊन पंच झेल जरूर पकडला परंतु सीमारेषेच्या पलीकडे अगदी चुकी झाली आणि मोये झालाय. ज्या प्रकारे फलंदाजाने फटका खेळला होता क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला तैनात मागे जाऊन झेल पकडला. हा जर झेल प्रेक्षकांनी पकडला असता तर 50 रुपये मिळाले असते. आणि या कॅमेरावर पहा ज्या प्रकारे शेवटच्या क्षणापर्यंत चेंडू टिपला जातोय. बुंद्या टाकलेला चेंडू परफेक्ट यॉर्कर. 1 धाव प्राप्त होईल. 1 सिंगल धाव. टीमच्या टोटलमध्ये 4 षटकांचा खेळ समाप्त. 54ला 3. टीम माही वॉरियर्स 07. कॅमेरामॅन पपलू
अगदी एक कमी वयामध्ये आपल्या कौशल्याच्या जोरावर मात्र काय कॅमेरावर केलं ओमसाई एम टी सीमध्ये ही खासियत आहे. टीमची धावसंख्या 54ला 3. एक आली ना 54 रन्स ऑन बोर्ड टीम माही वॉरियर्स. पहिला चेंडू लॉंगॉनच्या डोक्यावरून फेकून दिलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड सीमारेषा पार. गणेश शेटके यांच्या बॅटमधून या डावातील चौथा षटकार. पैलवान पैलवान म्हणून ओळख आहे त्यांची आणि काय षटकार ठोकलाय. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न शरीरापासून दूर टाकलाय व्हाईट बॉल. पैलवान म्हणून त्यांचे मित्र त्यांना ओळखतात आणि काय षटकार ठोकलाय. अंकुश पाटील पाटलांची पॉवर पाहायला मिळाली या षटकारामध्ये. धावा कराव्या लागतील. 5वं षटक प्रगतीपथावर असताना काय पिकअप स्ट्रोक. फुलटॉस चेंडू ऑन साईडला खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. डीपला एकदा पूर्ण केली जाईल. एका धावेवर समाधान मानावं लागेल. चांगलं क्षेत्ररक्षण विनोद माने. एक सिंगल धाव अंकुशांच्या खात्यामध्ये 62ला 3. गणेश शेटके 30 धावांवर खेळत असताना अंकुश पाटील 14 धावांवर खेळत आहेत. तिसरा चेंडू कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न खराब दिशा व्हाईट बॉल. युवराज महिन शिर्शी गावचे खेळाडू आहेत. या 5व्या षटकासाठी कर्णधाराने विश्वास दाखवलाय आणि तो विश्वास सार्थ ठरवावा लागेल कारण महत्वाचं षटक आहे. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न शरीरापासून दूर व्हाईट बॉल. पहिला चेंडू अगदी डाऊन द लेग साईड आणि हा चेंडू ऑफस्टम्पच्या बाहेर टाकलाय. खराब गोलंदाजी. खराब मारा करत असताना तुम्हाला चेंडूवर नियंत्रण ठेवावं लागेल. नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. कुठेतरी चेंडू भरकटल्या दिशेवर मारा करावा लागेल. माही वॉरियर्स 64ला 3. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. शॉट ऑफ द मॅच. व्हॉट अ शॉट. नेत्रदीपक फटका. पुस्तकी फटका. गणेश शेटके यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा ऑर्डिनरी हिवाळी चषक षटकार. गणेश शेटके शेट ऑन फायर नाव. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडूला फेकून दिलाय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. येस अगदी या वीरेंद्र सेहवाग यांची आठवण आली या फटक्यामध्ये. काय फटकेबाजी. 70ला 3. अंकुश शेटके 36 धावांवर खेळत आहेत नाबाद. फुललेनचा चेंडू हा सन्मान दिलाय. ऑफ ड्राईव्हचा फटका क्षेत्ररक्षक आहेत. दुहेरीचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा प्राप्त केल्यात. गणेश शेटके एक्सलंट रनिंग बिटवीन द विकेट. अगदी चित्याच्या चपळाईने 2 धावा प्राप्त केल्यात. 72 धावा धावफलकावर. 4.4 चेंडूंचा खेळ झालाय. गणेश शेटके नाबाद 38 धावा. 5वा चेंडू मात्र अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाची होते चुकी. एक धाव पंच. येस एक घोषांकी क्षेत्रामध्ये धाव प्राप्त होईल. 73 धावा. माही वॉरियर्स या स्पर्धेमध्ये सर्वोच्च धावसंख्या नोंद केली आहे. सांघिक सर्वोच्च धावसंख्या 73 रन्स ऑन बोर्ड. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. चांगला यॉर्कर आणि यष्टीरक्षण देखील चांगलंच होत आहे. षटकाची होते सांगता 5 षटका अखेर टीम माही वॉरियर्स 73ला 3. गणेश शेटके नाबाद 39. अंकुश पाटील नाबाद 14.
दाखल झालेत. पहिला चेंडू पैलवानांचा प्रहार, चेंडू काऊ कॉर्नर, सीमा रेषा पार, आर पार, तडी पार. अंकुश पाटील ब्रँडेड स्ट्रोक, षटकार. अनिल यांचं भव्य स्वागत केलंय. का मला पैलवान म्हणतात, अगदी दाखवत असताना आपल्या मनगटातील ताकद. एक उंच पुरा खेळाडू, 79 धावा. विस्फोटक खेळासाठी ओळख आहे पैलवान यांची. अंकुश पाटील, अनिल पाटील गोलंदाज. पायावर चेंडू हाताळला जातोय. फ्लिक ऑन द रिक्स, गॅप मध्ये डीप स्क्वेअर लेग, सीमा रेषा पार. पैलवान यांची ताकद, 6 धावा, षटकार. ही ताकद आहे पैलवानांची. टीमची धावसंख्या धावफलकावर तब्बल 85. सांघिक शतक झळकावलं जाईल का? अंकुश पाटील पैलवान नाबाद 26, गणेश षटके नाबाद 39. अनिल पाटील फुपेरे गावचे खेळाडू आहेत. आक्रमण केले त्यांच्यावर. आता अनिल पाटील यांना उत्तर शोधावं लागेल. पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. या स्पर्धेमध्ये पहिली षटकार याची ठोकली होती गणेश शेटके यांनी. आता मात्र फलंदाज पैलवान यांच्याकडे देखील संधी आहे. अमित बोरगे यांच्या माध्यमातून 3 षटकारासाठी 300 रुपयांचं पारितोषिक. पैलवान तिसरा मारण्याचा प्रयत्न, हाफ टॅकर, चेंडू फटका फसलाय. जेलची संधी असेल. अनिल पाटील चुकी करणार नाहीयेत. 2 षटकाराचं प्रत्युत्तर मात्र बाद करून दिले. पैलवान अंकुश पाटील वैयक्तिक 26 धावांवर बाद झालेत. 85ला 4. टीम माही वॉरियर्स 07. अंकुश पाटील बाद झाले आणि त्यानंतर अंकुश जाधव आलेत स्वतः कर्णधार टीमचे. एक अंकुश परतले आणि दुसरे अंकुश आलेत, परंतु धावांचा अंकुश मात्र वाढत चाललाय. अंकुश जाधव पहिला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक आहे. डीपला स्क्वेअर लेग, एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. चांगलं क्रिकेट, कारण गणेश शेटके यांनी आक्रमक विस्फोटक फलंदाजी केली आहे. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये गणेश शेटके यांनी आक्रमक पवित्रा धारण केला होता. 39 धावांवर नाबाद. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न, वेग या चेंडूवर अनिल पाटील यांचा पाहायला मिळाला. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावते धावफलकावर 85. 85 रन्स ऑन बोर्ड. वर पिच चेंडू फटका फसलाय. क्षेत्ररक्षक आहे कव्हरला, चुकी होणार नाहीये. फलंदाज बाद होईल. इथे मात्र गणेश शेटके वैयक्तिक गणेश शेटके यांनी धावा केल्या. 16 चेंडूमध्ये 39 धावांची विस्फोटक खेळी करून मात्र बाद झालेत. पहिल्या डावाचा खेळ समाप्त. पहिल्या डावाखेर टीमची धावसंख्या धावफलकावर 86 आणि विजयासाठी 87 धावांचं लक्ष्य. टीम किंग कोहली 18 लवर्स 87 रन्स टू विन.
36 चेंडूमध्ये 87 धावांचं लक्ष. टीम किंग कोहली 18 लवर्स. चला फिल्डिंग लावून घ्या टीम माही वॉरियर्स 07. धामावडे गावचा रॉक उपवळे कदमवाडीचे एक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमधील 32 वेळा तालुक्यातील एक मोठं नाव महादेव कदम. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत असलेला हे व्यक्तिमत्व आणि यावर्षी 32 वेळामध्ये आमदार चषक झाला. त्याचा मालिकावीराचा मानकरी खेळाडू. लक्ष मोठं आहे परंतु या मॅचला मजा येईल कारण रॉक आणि महादेव कदम जोपर्यंत खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत रंगली जाईल. षटक क्रमांक 1 गोलंदाजीसाठी दाखल झालेत. गोलंदाज अरुण पाटील. महादेव कदम कशा प्रकारची फलंदाजी करतील, रणनीती काय असेल याच्यावर खूप काही निर्भर असेल कारण भलं मोठं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग करायचा असेल तर मात्र सुरुवात चांगली करावी लागेल. पहिला चेंडू शॉट ऑफ लेंथ ऑन साईडला वळवलाय. एक धाव मात्र प्राप्त होईल. धावांचं खातं उघडलं जात आहे एका सिंगलने. टीम किंग कोहली 18 लवर्स. पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे निश्चितच. चला चेंडू द्या प्लीज. चेंडू द्या. लक्ष मोठं आहे परंतु सुरुवात मात्र एका धावेने झाली. सुरुवात कशी आहे महत्त्वाचं नाही आहे कारण पहिल्या सामन्यामध्ये विरू फायटरची सुरुवात खराब झाली होती आणि त्यानंतर मात्र संदीप गायकवाड यांनी जो खेळ केला तो मात्र सामना जिंकून दिला. त्यामुळे सुरुवात तुमची कशी होते हे खूप महत्त्वाचं नसतं तर तुम्ही शेवट कसा करता हे खूप महत्त्वाचं असतं. या मॅचमध्ये आता मात्र धावा करायच्या तब्बल 87.
महादेव कदम ऑन स्ट्राईक महाकाल. ऑन साईडला खेळायचा प्रयत्न, चेंडू पडल्यानंतर कट होतोय, सरळ जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. ज्या प्रकारे क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आजपासून आपण पाहतोय, कसोटी क्रिकेटमध्ये ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलं जातं, लेग स्लिप आहे, पहिली स्लिप तैनात केली आहे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑफ, मिड ऑन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. तिसरा चेंडू, चेंडू सरळ शरीरावर आदळतोय, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. या चेंडूवर वेग पाहायला मिळाला गोलंदाज अरुण पाटील यांचा. डॉट बॉल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे अरुण पाटील यांनी. समोर महादेव कदम यांना शांत ठेवले अद्याप. कमी गतीने टाकलेला चेंडू, स्लॉग स्वीप आपल्या अनोख्या पद्धतीने गॅपमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक नाहीये, पॉवर प्लेचा फायदा उचललाय. महादेव कदम यांच्या बॅटमधून पहिला चौकार. याच फटकेसाठी सातत्याने प्रयत्न करत असताना स्लॉग स्वीपचा फटका शफल झाले आणि गॅपमध्ये फटका खेळला. ज्या प्रकारे हा फटका खेळलाय महादेव कदम, आता मात्र धावांची गती वाढवावी लागेल. 4 चेंडूंचा खेळ झालाय, 5 धावा धावफलकावर. टीम किंग कोहली 18 लव्हर्स दुसऱ्या पर्वातील विजेता संघ. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका, क्षेत्ररक्षक नाहीये, लॉंग ऑन क्लिअर करत चेंडू सीमारेषा पार. महादेव कदम यांच्या बॅटमधून आपला दम दाखवणारा 2 चेंडूवर दुसरा चौकार. पाच चेंडू अखेर बिनगडी बाद, 9 धावा, 6 षटकांची लढत. लक्ष मोठं आहे, परंतु या मॅचमध्ये ते लक्ष पार करण्याचा प्रयत्न करावा लागेल. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला, मिड विकेट. क्षेत्ररक्षण चांगलं होत आहे जरूर, परंतु पहा अगदी काय घडलंय. चेंडू पकडल्यानंतर मात्र चेंडू अगदी सीमारेषेवर घेऊन गेलेत, म्हणजे चुकी केली मी म्हणेन. आणि या सलगच्या तिसऱ्या चेंडूवर 3 चौकार ठोकलेत महादेव कदम यांनी. हिवाळी चषक 2024 मध्ये पहिली चौकार हॅट्रिक ठोकणारा फलंदाज ठरतायत महादेव कदम. किंग कोहली 18 लव्हर्स. टीमची धावसंख्या पहिल्या षटकाखेर बिनगडी बाद 13. किंग कोहली, विराट कोहलीचे फॅन अगदी पाहायला मिळतात या टीममध्ये. आणि दुसऱ्या बाजूला MSD07 महेंद्रसिंग धोनी. विराट कोहली यांचं अगदी सुरुवातीचा विचार केला क्रिकेटचा, तर ज्या प्रकारे त्यांचं करिअरची सुरुवात वेगाने अगदी झाली नव्हती, परंतु 2012-13चा तो कालखंड, आणि त्या कालखंडामध्ये त्यांनी मात्र त्यांच्या फिटनेसला अगदी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विचार केला की मला जर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचं असेल तर मला माझा फिटनेसवर भर द्यावा लागेल. आणि त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःशी ठरवलं पूर्णपणे फिटनेसवरती लक्ष देत असताना. त्यानंतर मात्र विराट कोहली यांच्या करिअरची जी झेप पाहायला मिळाली, ते प्रत्येक खेळाडूने मात्र त्या गोष्टी करायला पाहिजेत, कारण की फिटनेस असेल तर सगळं काही. षटक क्रमांक 2 गोलंदाज सागर थोरात. पहिला चेंडू व्हाईट बॉल. सागर थोरात आयकॉन खेळाडू म्हणून या टीमसाठी खेळत असताना माही वॉरियर्स. आणि फिटनेस कसा असावा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये याचं मात्र उदाहरण विराट कोहली यांनी आपल्यासमोर पेश केलंय. गॅपमध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला, एकदा मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये.
खातं उघडलं जातंय. फलंदाज रुपेश यांचं. टीमची धावसंख्या 15. अकुट टप्प्याचा चेंडू सोडून दिलाय. वाईट बॉल. आणि वन पर दी ओव्हरचा देखील इशारा केला जातोय. पंचांच्या माध्यमातून एक उसळता चेंडू तुम्ही हाताळलाय. महादेव कदम जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सामना खुला असेल. किंग कोहली 18 लवर्स या संघासाठी. विकेट करण्याचा प्रयत्न. फटका फासलाय. गोल्डन विकेट प्राप्त होईल का? आणि येस इट इज. मोठा विकेट. मोठ्या विकेटचं पतन. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आणि ज्या विकेटची प्रतीक्षा होती टीम माई वॉरियर 07 महादेव कदम वैयक्तिक 13 धावांवर बाद. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न आणि फटका फसला. टायमिंग झालंच नाहीये. कुठेतरी बॅट हातातून अगदी फिरली असं पहिल्या क्षणाला वाटलं. परंतु नाराज मनाने निराश मनाने महादेव कदम डगआउटच्या दिशेने परत असताना पहिला धक्का टीम किंग कोहली 18 लवर्स 18ला 1. नवीन फलंदाज विनोद माने 32 शेळा टेनिस क्रिकेटचा मलिंगा. वाकुर्डे गावासाठी सातत्याने चांगले क्रिकेट खेळलेत. विनोद माने पहिला चेंडू पायावर होता. फेकण्याचा प्रयत्न. फटका. टायमिंग झालं नाहीये. चेंडू सरळ लॉंगॉनच्या हातामध्ये मारलाय. शून्यावर बाद. विनोद माने गोल्डन डकचा शिकार. दुसरा धक्का टीम किंग कोहली 18 लवर्स 16ला 2. पहा रिप्ले तुमच्या समोर. फुलर लेनचा चेंडू पायावर होता आणि लॉंगॉन क्लिअर करण्याचा प्रयत्न. चांगला झेल पकडलाय क्षेत्ररक्षकाने. अभि शून्यावर बाद. 32 शेळा टेनिस क्रिकेटचा मलिंगा विनोद पाणे बॅक टू द डगआउट. अक्षय साळुंके मॅन फ्रॉम निगडी. निगडी गावचे खेळाडू आहेत. दाखल झालेत खेळपट्टीवर क्रमांक 4 वर. 27 चेंडूमध्ये 71 धावांचं मोठं आव्हान आहे. सावकार षटकारांची गरज. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू पडल्यानंतर कट होत आहे. डॉट बॉल. पहिली स्लिप तैनात केल्या. एक क्षेत्ररक्षक गलीमध्ये आहे. लेग स्लिपला देखील क्षेत्ररक्षक तैनात केलाय. म्हणजे असं वाटतंय कसोटी क्रिकेट आपण पाहतोय. कारण ऑफ साईडला पूर्णपणे क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलंय टीम माही वॉरियर्स. दबाव टाकण्याचा प्रयत्न आणि दबाव टाकला जातोय. सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न केला गेलाय. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक डीप ॲसॅक करून वेगाने गेले. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावा प्राप्त होतात टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या 18 धावा. 18ला 2. 1 टू गो. सागर थोरात आयकॉन खेळाडू म्हणून आयकॉन खेळाडूला बाद केलं या षटकामध्ये. आणि महत्त्वाची विकेट जी महादेव कदम यांची हवी होती ती मात्र प्राप्त केली. बॅकफुटला जाऊन चेंडूला हलक्या हाताने दिशा दिली. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉइंटला. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 2 षटका अखेर 18ला 2. टीम किंग कोहली 18 लवर्स 87चा पाठलाग करत असताना 2 षटका अखेर 18 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 24 चेंडूमध्ये 69 धावांची गरज.
निर्माण केले आहे टीम माही वॉरियर 07 या संघाने आपल्या चांगल्या खेळाच्या जोरावर प्रथमतः फलंदाजी करत असताना 86 धावा केल्या आणि त्यानंतर मात्र पहिल्या 2 षटकामध्ये 2 धक्के दिलेत. सचिन वाघमारे सोनावडे गावचे खेळाडू आहेत. आता मात्र दाखल झालेत आपल्या संघासाठी माही वॉरियर्स 07 तिसरं षटक घेऊन. पहिला चेंडू रॉक पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. डॉट बॉल. वाईट बॉलचा इशारा. अगदी पंचानी इशारा अगदी उशिरा केला. पंच देखील या सामन्यामध्ये आपण इन ॲक्शन पाहतोय. पहिला चेंडू अतिरिक्त हाताळलाय सचिन वाघमारे. किंग कोहली 18 लवर्स टीमची धावसंख्या 19ला 2. 87चा पाठलाग करायचा आहे आणि कुठेतरी महादेव कदम बाद झाल्यानंतर आता मात्र रॉक अक्षय यांना फलंदाजी करावी लागेल. बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. द्विधा परिस्थितीमध्ये नो चेंडूचा इशारा केलाय. नो बॉल आलाय म्हणजेच नो. ज्या ज्या वेळेला क्रिकेटमध्ये नो चेंडू येतो आपल्याबरोबर फ्री हिट घेऊन येतो. माफ करा नो नाही आहे. ते पंच देखील आपली झापूक झुपूक करत असताना जरा आपण पाहतोय. 19 धावा धावफलकावर किंग कोहली 18 लवर्स. गोलंदाज सचिन. दुसरा चेंडू कमी गतीने टाकलेला चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला. वेगाने आलेत. जेल मात्र पकडला जाईल. गुड कॅच ऑफ द क्वालिटी. कॅच ऑफ द मॅच. पकडा जेल. जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ. फलंदाज बाद. एकोणीसला 3 टीमची धावसंख्या धावफलकावर. नवीन फलंदाज अनिल पाटील. मॅन फॉर भोपेरे. लेग स्लिप तैनात केली आहे. पहिली स्लिप आणि गली. मी कौतुक करीन कर्णधार माही वॉरियर्स या संघाचं. कारण काय कर्णधाराने या क्षेत्ररक्षण सजवलंय. दबाव टाकण्याचा प्रयत्न. दबाव टाकला जातोय. कर्णधार अंकुश जाधव यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय. बॅकफुटला जाऊन कट केलाय. बॅकवर्ड पॉईंटच्या बाजूने चेंडू मार्गस्थ होतोय. एकदा पूर्ण केली गेली आणि इथे मात्र चेंडू सीमा रेषा पार. 4 धावा. चौकार. अनिल पाटील यांनी पहिल्याच चेंडूवर आपला मनसुबा स्पष्ट केलाय. 4 धावा. हा पहा स्क्वेअर कटचा फटका. टकाटक स्क्वेअर कट. 23ला 3. 3 चेंडूंचा खेळ झाला अद्याप या षटकातील. 23 धावा धावफलकावर. धावांचा वेग मात्र वाढवावा लागेल. धावांची गती तुम्हाला वाढवावी लागेल कारण लक्ष मोठं आहे. 87 धावांचं लक्ष. पायावर टाकलेला चेंडू ऑन साईडला वळवला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. वर्तुळाच्या आतमध्ये धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉलचा इशारा केला जातोय. 23ला 3. अकूट टप्प्याचा चेंडू. त्यावर केलाय प्रहार. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार. अनिल पाटील यांच्या बॅटमधून पाटलांचा पावर दाखवणारा षटकार. या चेंडूवर प्रहार केला. हात खुलण्याची संधी होती आणि संधी मात्र अगदी प्राप्त केले. हा रिप्ले तुमच्या समोर. हाफ ट्रॅकर चेंडू आणि पहा अगदी ज्या प्रकारे या फटक्यावर पुलचा फटका. बॉटम हँडचा चांगला वापर. 29ला 3. 1 टू गो.
हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे फक्त. चेंडू गली क्षेत्रामध्ये मार्गस्थ होईल, एक धाव प्राप्त होईल. शेवटच्या चेंडूवर एक सिंगल. या सिंगलने टीमची धावसंख्या 30ला 3. 18 चेंडूमध्ये 57 धावांची गरज. 18 चेंडू विजयासाठी 57 धावा बनवायची आहे टीम किंग कोहली 18 लवर्स. आता मात्र या महत्त्वाचा षटक असेल. या षटकामध्ये कमीत कमी 20-25 धावा कराव्या लागतील. या षटकामध्ये जर तुम्ही 20 ते 25 धावा केल्यात तर मात्र कुठेतरी विजयाची संधी निर्माण होऊ शकते. परंतु या षटकामध्ये जर धावा आल्या नाही आहेत तर मात्र खूप कठीण होऊन जाईल. नवीन फलंदाज अनिल गायकवाड. अनिल बाद झाल्यानंतर मात्र अनिल गायकवाड आलेत. अनिल गायकवाड ऑन स्ट्राईक. अनिल पाटील नॉन स्ट्राईकला आहेत. 17मध्ये 57 धावांची गरज. 17मध्ये करायचे आहेत 57 धावा. चेंडू सोडून दिलाय. वेल लेफ्ट व्हाईट बॉल. एक अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. कोणता चेंडू खेळायचा आणि कोणता चेंडू सोडायचा हे मात्र ज्या फलंदाजाला समजतं तो मात्र सर्वोत्तम फलंदाज ठरू शकतो. कारण तुम्हाला खराब चेंडूवर आक्रमण करता यायला पाहिजे. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला. क्षेत्ररक्षक चेंडू फील्ड करतील. तत्वर मात्र 2 धावा घेण्याची संधी होती. 2 धावा प्राप्त केल्यात. खातं उघडलं जातं आहे अनिल यांचं. 33ला 4. 16 चेंडूमध्ये 54ची आवश्यकता. ज्या प्रकारे या सामन्यामध्ये आपण पहिल्या डावामध्ये धावांचा पाऊस पडताना पाहिलाय, दुसऱ्या डावामध्ये धावा आल्या नाहीयेत. फुलरलेनचा चेंडू हवेत खेळलाय. मिस टाइम स्ट्रोक. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. झेल मात्र पकडण्याचा प्रयत्न केला. चेंडू हातातून निसटलाय. 2 धावा प्राप्त केल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जाईल आणि 3 धावा इथे मात्र प्राप्त केल्यात. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र 3 धावा. या 3 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचले 36 धावा. या षटकामध्ये धावांची गरज होती टीम किंग कोहली 18 लवर्स या संघाला आणि ती मात्र कुठेतरी आता पूर्ण होत असताना 3 चेंडू अखेर 36ला 4. 15 चेंडूमध्ये 51 करायचे आहेत. कमी गतीने टाकलेला चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे. कॉलिंग चुकलं होतं परंतु क्षेत्ररक्षण खराब. अन्यथा फलंदाज धावपास झाले असते. निश्चितच सुदैवाने बचावलेत. धाव मात्र प्राप्त होणार नाहीये. डॉट बॉल. 14 चेंडूमध्ये 51 धावांची गरज. 2 चेंडूंचा खेळ शेष. या 4थ्या षटकातील गोलंदाज करण.
कमी गतीने टाकलेला आहे चेंडू, फटका फसलाय. फुलटॉस चेंडू, अगदी चेंडू हातातून निसटलाय. खराब फलंदाजी, तेवढीच खराब क्षेत्ररक्षण मी म्हणेन, कारण या फुलटॉस चेंडूवर बाहेर मारण्याचा प्रयत्न करायला पाहिजे होता. 13 आता 50ची आवश्यकता आहे. एक षटकार आला तर तुम्हाला 12 44 करावे लागतील आणि 12 50 करण्यासाठी खूप मेहनत करावी लागेल. 13 चेंडू 50ची गरज. 1 टू गो. 13 चेंडूमध्ये 50ची गरज. कमी गतीने टाकलाय करण यांचा हा चेंडू आणि फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. 43 ला 4. टीम किंग कोहली 18 लवर्स 12 विजयासाठी 44 धावांची गरज. बारा चेंडू 44 धावांची आवश्यकता. एक निर्णायक षटक घेऊन गोलंदाजीसाठी दाखल झालेत अंकुश जाधव संघाचे कर्णधार. अंकुश जाधव यांचा पहिला चेंडू डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा केला जातोय. पहिल्या चेंडूवर अवांतर धाव खर्च केले. त्रेचाळीस धावांची गरज. 2 षटकांचा खेळ शेष. अकुट टप्प्याचा चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली चुकी होणार नाहीये. टिपला जाईल झेल आणि पळतावं लागेल फलंदाज. झेल बाद. 5वा धक्का टीम किंग कोहली 18 लवर्स 44 ला 5. आता मात्र आपल्या संघासाठी या धावा करायच्या आहेत. 11 43. तुम्हाला 11 चेंडूमध्ये 7 चेंडू बाहेर मारायचे आहेत. सोपं समीकरण. 11 मधले 7 मारायचे आहेत बाहेर आणि ते कोणते ते 7 चेंडू तुम्हाला निवडायचे आहेत. पहिला चेंडू ऑनसाईडला खेळायचा प्रयत्न. युवराज यांचा पहिल्या चेंडूवर झेल टिपलाय. गोल्डन डकचा शिकार. युवराज यांना पडदावा लागेल. सलगच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत अंकुश जाधव यांनी. ब्रेस पूर्ण केले. 44 ला 6. टीम किंग कोहली 18 लवर्स. सुष्मित भोसले क्रमांक 8 वर फलंदाजीसाठी दाखल झालेत. 10 चेंडूमध्ये 43 धावांची गरज. 44 झाल्यात आणि 43 करायचे आहेत. 10 चेंडूमध्ये 7 चेंडू बाहेर मारायचे आहेत. आणि तो कारनामा करतील का सुष्मित भोसले? पहिला चेंडू बाउन्सर पाहायला मिळतोय. टेस्टिंग डिलिव्हरी डॉट बॉल. निर्धाव चेंडूचे होते सांगता अंकुश जाधव. हॅट्रिकचा चेंडू अगदी हाताळला गेलाय. निर्धाव. 9 चेंडूमध्ये 43ची गरज. आणि पहा हा उसळता चेंडू. खांद्याचा चांगला वापर. कट करण्याचा प्रयत्न. वेगाने जाईल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक क्रमांक प्रगतीपथावर असतानाही 5वं आणि पहिली स्लीप आणि लेग स्लीप आणि गली तैनात आहे. म्हणजे पहा क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना कशी असावी. आजच्या आधुनिक क्रिकेटमध्ये अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना खूप कमी वेळा पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण ज्या प्रकारे सजवलंय.
पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न, यष्टीरक्षकाने चेंडू अगदी यष्टांवर फेकलाय, अपील केली गेली आणि फलंदाज सुरक्षित आहे. डॉट बॉल. या षटकामध्ये अंकुश जाधव यांनी चांगली गोलंदाजी केली आहे. स्वतः कर्णधार आहेत माही वॉरियर्स 07 चे कर्णधार. 1 to go. शेवटचा चेंडू शेष. स्वतः कर्णधार गोलंदाजीसाठी दाखल झालेत. 7 चेंडूमध्ये 43 ची गरज. आता प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकावा लागेल. चांगली गोलंदाजी, ज्यावेळेला तुम्ही कर्णधार असता जबाबदारीचं षटक घेतलं आणि ते मात्र यशस्वीरित्या पार पाडले. शेवटचा चेंडू अकूट टप्पायचा, आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. 1 धाव मात्र प्राप्त होईल. सुष्मित भोसले स्वतःने ठेवतील स्ट्राईक. 5 षटका अखेर 45ला 6 चेंडूमध्ये 42 धावांची गरज. खेळायचा प्रयत्न, पदल त्याचा वापर केलाय. डॉट बॉल. सुष्मित भोसले मॅन फ्रॉम शिरशी आज मात्र आपल्या मॉर्निंग क्रिकेट क्लबच्या या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालेत. आपण पाहत आहे हिवाळी चषक 2024 हे तिसरं पर्व. वेगाने हाताळलेला चेंडू ऑन साईडला वळवला आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धावफलकावर या एकतर्फी सामन्यामध्ये 46. अंतिम षटक प्रफुल्ल दाखल झालेत गोलंदाजीसाठी. आता पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल का, कारण मोठं लक्ष होतं. पाठलाग करण्यामध्ये अपयश. ग्लान्स केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीपला स्क्वेअर लेग तैनात आहे. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि त्यामध्ये यश प्राप्त होईल. 1-2 धावेने टीमची धावसंख्या धावफलकावर या दुहेरीच्या मदतीने 48 धावा. 3 चेंडूमध्ये 39 धावांचं अशक्य आव्हान. सामना आता खुला झालाय. पायावर टाकलेला चेंडू फ्लिक केलाय. डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेपेक्षा जास्त काही प्राप्त होणार नाहीये. 49 धावा धावफलकावर. 2 चेंडूमध्ये 38 ची गरज. एकतर्फी सामन्यामध्ये मात्र टीम माही वॉरियर 07 ने काय खेळ केलाय. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही दर्जामध्ये चांगली कामगिरी. कमी गतीने टाकलेला चेंडू डाऊन द लेग साइड. व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव टीमच्या टोटलमध्ये. सांघिक अर्धशतक धावफलकावर. किंग कोहली 18 लवर्स 50 अप. 50 धावा धावफलकावर. पाचव्या चेंडूवर प्रहार केलाय सुष्मित भोसले यांनी मात्र हा चेंडूला फेकून दिलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून शिरशी गावचा ब्रँड दाखवणारा सुष्मित भोसले यांच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक. चेंडू सीमा पार. षटकार. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. ऑफस्टम्पच्या चेंडूला अक्षरशः फेकून दिलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला गेलाय सुष्मित भोसले यांच्या माध्यमातून. सांगत असताना निश्चितच मी पराभव टाळू शकलो नाहीये, परंतु पराभवातील अंतर कमी करण्याचा प्रयत्न. शेवटच्या चेंडूवर फ्लिक ऑन द रिक्स. वॉटर स्ट्रोक. सुष्मित भोसले यांच्या बॅटमधून कडक फटका. चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. शिरसी गावचा दर्जा दाखवणारा येतोय. षटकार. सुष्मित भोसले निश्चितच स्वतःवर खुश असतील. काय फटका सजवला. हा रिप्ले तुम्ही पाहू शकता. बॉटम हँडचा वापर, चेंडूचा वेग आणि या गोलंदाजाच्या गतीचा वापर केलाय.